नमस्कार मित्रांनो, श्याम सखी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण आलो आहोत इगतपुरी तालुक्यातील कवडदरा या गावी. या गावाची ओळख म्हणजे या गावात भरत असणारा कुंभमेळा. पूर्वी हे गाव कुंभमेळ्याच्यासाठी फार प्रसिद्ध होतं, पण कालांतराने हे क्षेत्र बदलण्यात आलं. ते का बदलण्यात आलं ते आपण पुढे जाणूयात. चला तर. कवनाई कपिलधारा तीर्थ हे पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण कपिल मुनींनी त्यांची आई देवहूती यांना संख्याशास्त्र शिकवले होते. त्यामुळे त्याला मातृगया असे नाव पडले. हे तीर्थ रामायणाशी देखील संबंधित आहे, कारण हनुमानाने लक्ष्मणासाठी संजीवनी बूटी शोधताना येथे कवनाई नावाच्या राक्षसाशी युद्ध केले होते असे म्हटले जाते. शिवाय हे ठिकाण गोदावरी आणि कपिला नद्यांचे संगम मानले जाते, कारण येथील पवित्र कुंड गंगेत स्नान करण्याइतकेच आपल्याला पुण्य देते असे मानले जाते. गजानन महाराजांनी खूप वर्ष तपश्चर्या करून या ठिकाणी कपिलधारा हे तीर्थ अवतरित केलं होतं आणि याच ठिकाणी कुंभमेळ्याची मुहूर्तमेढ रवल्या जाते. पौराणिक कथेनुसार सप्तऋषींचे अवतार असलेल्या 5 वर्षांच्या कपिल मुनींनी त्यांची आई देवहूती यांना आध्यात्मिक ज्ञान दिले. म्हणूनच या जागेला मातृगयाही म्हणतात. या परिसराचे नाव कवनई या राक्षसाच्या नावावरून पडले आहे. त्यानंतर हे गोदावरी आणि कपिला नद्यांचे संगम बिंदू पण आहे आणि इथूनच आपल्या इथे होणाऱ्या कुंभमेळ्याची सुद्धा मुहूर्तमेढ रचली जाते. या कुंडातील पाणी पवित्र मानले जाते. म्हणजे कपिलधारा हे नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ ठिकाण मानले जाते आणि प्रचंड महत्त्वाचे आहे. श्री गजानन महाराजांनी शेवगाव येथे सार्वजनिक दर्शन देण्यापूर्वी 12 वर्ष येथे तपश्चर्या केली असे मानले जाते. जवळच त्यांच्या सन्मानार्थ साधनास्थळ नावाचे एक ध्यान केंद्र किंवा स्थळ जे आहे ते बांधले आहे. या ठिकाणावरील जुळाकुंडांमध्ये गायीच्या डोक्यासारख्या आकाराच्या नळांमधनं सतत जलधारा जी आहे, पवित्र तीर्थ जे आहे ते वाहते. हे पाणी पवित्र मानले जाते आणि त्यात मोक्ष देण्याची शक्ती जी आहे ती आहे. खरंच परिसर आणि मंदिर दोन्ही अतिशय सुंदर. हे सुगंधिं पुष्टिवर्धनं कुर्वारुकमेव बंधनात् मृत्यो मोक्षीयमामृत. ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं कुर्वारुकमेव बंधनात् मृत्यो मोक्षीयमामृत. बोले शंभो शिवशंकर. जय शिवशंभो. जय शिवशंभो.
मित्रांनो, हे जी मूर्ती दिसत आहे, ह्या मूर्तीला स्थापनच श्री गजानन महाराजांनी केलं होतं. ज्यावेळेस महाराज इथे तप करत असत त्यावेळेस हे महाराजांनी या गणपतीच्या मूर्तीला स्थापित केलेलं आहे. आणि आपण समोर जे बघत आहात हे जे आहे याला कपिलधारा तीर्थ म्हणतात. कपिल मुनींनी आईला मोक्ष देण्यासाठी, त्यांच्या आईला मोक्ष देण्यासाठी ह्या तीर्थाचा इथे प्रस्थापित केलं होतं किंवा यांना या ठिकाणी प्रस्थापित केलं होतं. असं हे कपिल तीर्थ आहे. या ठिकाणी कुंभमेळ्याची स्नाने व्हायची, शाही स्नाने व्हायची, परंतु आत्ता काही काळानंतर ही स्नाने थांबवण्यात आली. आता ती बाहेरच्या कुंडात होतात. हेच जे जल आहे हे त्या ठिकाणी जात असतं आणि तिथे ते शाही स्नान होतं. असं हे कपिलधारा तीर्थ की जिथे कुंभमेळ्याची सुरुवात होते आणि येणाऱ्या कुंभमेळ्याची ही सुरुवात इथनंच होणार आहे. आणि इथे मुहूर्तमेढ रोवली जाते. बाहेर असणाऱ्या जो एक तळ आहे किंवा कुंड आहे त्या कुंडाच्या शेजारी एक ध्वजस्तंभ आहे. त्या ध्वजस्तंभावरती ध्वजारोहण करून या ठिकाणी कुंभमेळ्याची सुरुवातीची केली जाते व सांगताही याच ठिकाणी केली जाते. असं हे कपिलधारा तीर्थ. आता येणारा जो 2027 साली येणारा जो कुंभमेळा आहे त्याची ही सुरुवात इथनंच होणार आहेत. आणि लवकरच प्रत्येक आखाड्यातील साधू संत महंत या ठिकाणी येऊन प्रत्येकजण त्यांच्या हस्ते त्याचे ध्वजारोहण करतील आणि कुंभमेळ्याची सुरुवात इथून होतील. आपणही आता असं समजूयात की आजपासून आपण कुंभमेळ्याची एक सिरीज करणार आहोत. तर ती कुंभमेळ्याची सुरुवातची सिरीजही इथनंच होणार आहे. जय श्रीराम. बरेचसे भाविक इथे दर्शनासाठी आणि छान आध्यात्मिक शांती जी आहे ती अनुभवण्यासाठी आलेले होते. हा परिसर आम्हीही अत्यंत छान शांतपणे अनुभवला. संपूर्ण मंदिर आणि त्याचा परिसर, श्रीरामांचे मंदिर, त्याचबरोबर असणारं भोलेनाथांचं मंदिर, सगळ्यांचे अतिशय शांत दर्शन आम्ही घेऊन हा परिसर निहाळला. आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीला इथे भेट देण्याचे मानस जे आहे ते मनात ठेवून आम्ही या परिसराचा निरोप घेतला. येत्या 17 ऑगस्ट 2027ला कुंभमेळासुद्धा सुरू होतो आहे. बरेचसे भक्तगण, बरेचसे साधू इथून त्या कुंभमेळ्याची सुरुवात करणार आहे. आपण सुद्धा त्या कुंभमेळ्यासाठी सज्ज होऊ. चला पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या सुंदरशा ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, बाय. आम्ही श्याम.